मोठी बातमी, खडकवासला धरणामधून करण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा आता कमी करण्यात आलेला आहे आणि 15,000 क्युसेक्सनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पुण्यामधलं पाणी हे आता ओसरायला सुरुवात झाली आहे। मात्र पावसाचा जोर बघता पुन्हा एकदा हा पाण्याचा विसर्ग वाढवला सुद्धा जाण्याची शक्यता आहे। आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत एकता नगर परिसरामधून। मंदार, आपण पाहिलं तर आधी 40,000 आणि त्यानंतर 55,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू होता, मात्र आता 15,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। कदाचित हा वाढवला सुद्धा जाऊ शकतो। सध्याची काय परिस्थिती आहे? जेवढ्या वेगाने पाणी या ठिकाणी वाढलेलं होतं तेवढ्याच वेगाने ते कमी झालंय। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तिथे काही वेळापूर्वीपर्यंत बोटीचा आधार घ्यावा लागत होता, मात्र आपण पाहतो आहोत ही बोट आणि त्याच्या बोटीच्या सोबत लोक आता चालत जाऊ शकतायत। इतक्या वेगाने पाणी कमी देखील झालेलं आहे आणि सोबत या दुचाकींचं झालेलं नुकसान आपण पाहतो आहोत। मात्र हे पाण्याचं कमी होणं तात्पुरतं ठरू शकतं, कारण पावसाचा जोर जो आहे तो अजूनही कायम आहे, खास करून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये। त्यामुळे हे जे पाणी कमी झालंय ते पुन्हा वाढू शकतं। त्यामुळे या मिळालेल्या एका अर्थाने संधीचा उपयोग लोकांनी करायला हवा आणि जे अजूनही लोक आहेत घरांमध्ये थांबलेले त्यांनी खरं तर बाहेर यायला हवं। महापालिकेकडून देखील तसं आवाहन करण्यात येतंय। सहाय्यक आयुक्त महापालिकेचे संदीप खलाटे सर आपल्यासोबत आहेत। सर, काय नक्की आपलं धोरण आहे, लोकांसोबत आपण कसा संवाद साधताय? आता आम्ही इथे जवळजवळ पहाटे 4 वाजल्यापासून आम्ही काम करीत आहोत। आता पाण्याचे प्रमाण खूप कमी झालेलं आहे। आता आम्ही या संधीचा फायदा घेऊन लोकांना आवाहन करीत आहोत की पाण्याचं प्रमाण कमी झालं असल्यामुळे लोकांनी बाहेर पडावं, कारण पावसाचं प्रमाण थोडं इथे कमी झालेलं आहे, परंतु वर घाटमाथ्यावरती प्रमाण अजून आहे। त्यामुळे धरणातून पाणी अजूनही सोडण्याची शक्यता असल्यामुळं आत्ताच लोकांनी बाहेर पडण्याचं आम्ही लोकांना आवाहन करीत आहोत, जेणेकरून सकाळची परिस्थिती निर्माण झाली होती ती पुन्हा निर्माण होणार नाही। स्थानिक म्हणून तुम्ही काय लोकांना आवाहन करतात, कारण अजूनही लोक आपण पाहतो आहोत घरांमध्ये आहेत? नागरिकांनी आता बाहेर पडण्याची गरज आहे। पाणी कमी झालेलं आहे आणि लोक सहज बाहेर येऊ शकतात। काही सोसायट्यांमध्ये पाणी आहे, महापालिका ते पाणी काढते आता मोटर बोलून, पण लोकांनी आता घरात थांबू नये। आता पाणी जरी कमी झालं असलं, जसं मंदार तुम्ही सांगताय तसं, तरी पाण्याचा फ्लो वाढला तर परत 35 ते 40,000 क्युसेक येऊ शकतं। त्याच्यामुळे लोकांनी बाहेर पडणं गरजेचं आहे। महापालिकेचे उपायुक्त आहेत सर, नक्की आपण आता काय लोकांना सांगतात, काय धोरण? लोकांना नम्र विनंती हीच आहे की आता पाऊस थांबलेला आहे तर आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं। आम्ही शिफ्टिंगची पूर्ण तयारी केलेली आहे, त्यांची व्यवस्था पण केलेली आहे। NDRFची टीम सुद्धा आलेली आहे, PMRD आणि आमची पूर्ण महापालिकेची सर्व टीम यंत्रणा रेडी आहे। तर लोकांनी वाट न बघता पुन्हा पाऊस पडला तर पुन्हा विसर्ग सोडणार खडकवासल्याकडून, त्यामुळे सकाळसारखी परिस्थिती होईल। तर माझी विनंती आहे की सर्व लोकांनी आपण शिफ्टिंग व्हावं। आम्ही शाळेमध्ये त्यांची आणि भाजी मंडळामध्ये व्यवस्था केली आहे। तर लोकांची सोय करण्याची सगळी तयारी महापालिकेने दर्शवलेली आहे। तुम्ही इथे राहता या ठिकाणी, म्हणजे इकडे राहता? हो, मी आता बाहेर येणार का? बाहेर येणार ना, बाहेर येणार आता पाणी, कारण पाणी पुन्हा वाढलं जाऊ शकतं। नाही आता वाढणार पाणी। अच्छा, नाही तुम्ही अनुभव आहे आम्हाला। नाही, हा जो गैरसमज आहे ना तोच कारणीभूत ठरला अनेक लोक या ठिकाणी अडकण्याला, कारण दरवेळची परिस्थिती वेगळी आहे, यावर्षीची वेगळी आहे। नदीमध्ये काही कामं पण झालेली आहेत। आपण पाहतो या ठिकाणी लोकांसाठी हे जे काही दूध आहे किंवा जे खाद्यपदार्थ आहेत ते महापालिकेकडून इथे आणले जात आहेत। पाणी कमी झालंय, बिस्किट आहेत किंवा लोकांच्या घरी लाईट नसल्यामुळे या मेणबत्त्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या लोकांना आता महापालिकेकडून पुरवल्या जात आहेत। सर, काय काय आपण देतोय? सकाळी ज्या परिस्थिती जी होती त्यामुळे लोकांना दूध आणण्याची सुद्धा म्हणजे परिस्थिती नव्हती। आता महापालिकेने पाणी ओसरल्यानंतर दूध, बिस्किट, नंतर लोकांनी लाईट सकाळीच आम्ही बंद केली असल्यामुळे लोकांच्या घरामध्ये मेणबत्त्या पण नव्हत्या, त्याची आम्ही आता सोय केलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।